पत्रकार भाइयों और बहनों के लिए क्लिप और संकेत। शिवसेना राज्य प्रवक्ता अरुण सावंत। विषय उद्धव राज के साथ संयुक्त साक्षात्कार। राज ठाकरे का कहना है कि राजनीति में अमरता की बेल्ट लेकर कोई नहीं आता। तो राज ठाकरे, आपको भी पता होना चाहिए कि आपने मुंबई नगर निगम पर अमरता का कवच चढ़ा दिया है और अब आप ही महापौर बनने वाले हैं। आप इन बातों को अब क्यों याद कर रहे हैं? महाराष्ट्र की पहचान, मुंबई की सुरक्षा, मराठी लोगों की सुरक्षा आप 20 साल से कहाँ थे? आप दोनों भाई एक दूसरे से इतने दूर क्यों थे? मुंबई और उसके लोगों को अधर में क्यों छोड़ दिया गया? मुंबई वासियों को मूर्ख बनाने की कोशिश मत करो, क्योंकि मुंबई वासी तुम्हारे धोखे में नहीं आएंगे। तुम्हारा पाखंड अब उजागर हो चुका है। आपके सभी नेता फिलहाल कह रहे हैं कि आप सब कुछ सामूहिक रूप से कर रहे हैं। आपको ये बात ध्यान में रखनी चाहिए कि 16 तारीख को आपकी हार भी सामूहिक ही होगी। सध्या आपण पाहाल तर एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाटा शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये सर्व काही संयुक्तिकरित्या केलं जात आहे। आता थोड्या वेळापूर्वीच त्या दोघांची संयुक्तिक पत्रकार परिषद झाली, मुलाखत झाली। ते काय म्हणत आहेत तर आम्ही महाराष्ट्राच्या विकासाकरिता, मुंबईच्या विकासाकरिता, मुंबईकरांच्या विकासाकरिता आणि महाराष्ट्राच्या अस्मितेकरता एकत्र झालेलो आहोत। मग जर असं आहे तर मग गेली 20 वर्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वेगवेगळं बस्तान मांडून का बसले होते? हा मुंबईतील जनता प्रश्न विचारत आहे। राज ठाकरे असं म्हणत आहेत की कुणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नसतो राजकारणामध्ये। मग माझं असं आपणास सांगणं आहे की मुंबई महानगरपालिकेवरती महापौर पदाचा उमेदवार तुमचाच बसला पाहिजे, असा काही अमरत्वाचा पट्टा तुम्ही घेऊन आलेला आहात का? हे जे काही आपण सध्या चालू केलेले आहेत ना, थापा मारणं, हे आधी बंद करा। मुंबईकर तुमच्या या भूलथापांना फसणार नाहीये, कारण तुमचा थापारेपणा आता मुंबईकरांना कळून चुकलेला आहे। आणि संयुक्तिकरित्या जे काही तुम्ही सध्या सर्व करत आहात, तसंच 16 तारीखला संयुक्तिक पराभवाला तुम्ही सामोरे जायचे, हेच तुम्हाला मी या क्षणी सांगेन। शिवसेना पक्षाचे सुमित वंजाळे नावाचे एक उमेदवार मातोश्री परिसरामध्ये निवडणुकीच्या प्रचाराला गेले असताना मातोश्रीवरील पदाधिकाऱ्यांनी जर त्याला प्रचारापासून रोखलं असेल तर हा अक्षम्य गुन्हा आहे। ही गोष्ट उबाटा शिवसेनेच्या नेत्यांना जर कळत नसेल तर हे दुर्दैवच आहे असं म्हटलं पाहिजे। वंजाळे हे मागासवर्गीय जातीचे असल्यामुळे त्यांना असा प्रकार केला आहे का, हा सुद्धा प्रश्न जनता विचारत आहे। आणि मुंबईकरांनी अशा या उबाटा शिवसेनेच्या नेत्यांना आणि तिकडचे जे कोणी होते रोखणारे त्यांना योग्य शब्दामध्ये आणि योग्य कृतीने येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत धडा शिकविला पाहिजे। कारण जे मोठ्या गोष्टी करत असतात आणि लोकशाही वाचवण्याच्या गोष्टी करत असतात, हेच आज लोकशाहीला मारक अशा गोष्टी करताना मातोश्री समोर आढळून आले। मी त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो।